नमस्कार, उर्मिलास फन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर अर्धी वाटी मी तर किसलेलं खोबरं घेतलेले, 2 कांदे उभे कट करून घेतलेले, थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि 2 चम्मच अख्खे धने घेतलेले, अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतला। मी अर्धा चम्मच तेल घातलेले। तर इथे कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचं। आता आपला कांदा लालसर भाजलेला आहे, त्यानंतर आपण घालूया धने। धने एकदम हलके भाजायचे। त्यानंतर आपण घालूया खोबरं, मसाला जास्त जाळायचा नाही, नॉर्मल भाजायचा आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत खडे मसाले, दालचिनी, लवंग आणि विलायची घातलेली। तर इथे मी लसूण आणि अद्रक पण घेतलेले, हे पण आता याच्यात ॲड करते। आपला हलकासा मसाला भाजलेला आहे, त्यानंतर मी घालते टोमॅटो। आता आपण गॅस बंद करूया। आता आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर याचं बारीक वाटण करून घ्यायचे। तर इथे आपलं वाटण पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। असं मस्त बारीक करून घ्यायचं पूर्ण। तर इथे मी 3 चम्मच तेल घेतलेले। तर आपलं तेल गरम झालेले, अर्धा चम्मच मी जिरा घालते। त्यानंतर कढीपत्ता छान तळतळला की त्यानंतर आपण घालूया वाटण। 1-2-3 मिनटं आपण व्यवस्थित मसाला परतून घेणार आहोत। आता 2-3 मिनटं आपला व्यवस्थित मसाला परतलेला आहे। तर आता आपण मसाले ॲड करूया। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच घरगुती तिखट मसाला, अर्धा चम्मच गोडा मसाला आणि अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट मसाला मिक्स करून घ्यायचे। आता आपण 2 मिनटं परतूया मसाला। आपला मसाला व्यवस्थित परतलेला आहे। इतर मी मोड आलेले मटकी घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले, आता आपण यात ॲड करूया। मिक्स करून घेऊया। तर 1-1.5 मिनटं आपले मटकी व्यवस्थित परतलेले। तर आता आपण यात ॲड करूया पाणी। 2 ग्लास पाणी ओतते मी। दोन ग्लास पाणी घातलेले। तर इथं मी चवीनुसार मीठ घालायचे। तर मी अर्धा चम्मच मीठ घातलेले। त्यानंतर वरून कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे आणि 15 मिनटं आपण झाकण ठेवून मटकी शिजायला ठेवूया। आपले 15 मिनटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढूया। बघा मस्त उकळी आलेली आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे। तर आता मटकी शिजले का बघूया आपण। मटकी पण आपली शिजलेली। आता आपण गॅस बंद करून बाउलमध्ये काढून घेऊया। ही झाली आपली मटकी रस्सा भाजी। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उर्मिलास फन किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।